नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. मध्ये जे निकाल देणारे जे होते ते काही बहुजन समाजातील किंवा ओबीसी समाजातील घटक नव्हते. ते निकाल देणारे ते त्यांच्याच व्यवस्थेचे घटक होते. आणि त्यांनी म्हटलं की जेव्हा जेव्हा मंडल आयोगाच्या माध्यमातून 54% किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची मागणी जेव्हा समाजाकडून किंवा मंडल आयोगाकडून झाली, तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये निकाल दिला की द रिझर्वेशन शुड नॉट एक्सीड 50%. म्हणजे हे जे आरक्षण आहे हे शासनानं सरकारनं हे 50% जास्त देऊ नये. टोटल ज्या काही जागा असतील, ज्या वॅकन्सीज असतील किंवा ज्या फॅसिलिटीज असतील त्याच्यामध्ये 50% आरक्षण देता कामा नाही. म्हणजे 50% दिलं सगळ्या समाजाला, 50% जे राहिले म्हणजे ओपनचे 15% लोक ते खाणार ना. ते 50% तर त्यांना एक प्रकारचं आरक्षण आहे ते. मग ते 15% त्यांना 15% द्यायला पाहिजे. तसं तर पाहिजे. पण त्यांनी म्हटलं नाही की 50% आरक्षण द्या. मग ओपन जे येतं हे 50% मध्ये राहते. 23% आरक्षण हे ओबीसींना देण्यात आलं. मध्ये जे निकाल देणारे जे होते ते काही बहुजन समाजातील किंवा ओबीसी समाजातील घटक नव्हते. ते निकाल देणारे ते त्यांच्याच व्यवस्थेचे घटक होते. आणि त्यांनी म्हटलं की जेव्हा जेव्हा मंडल आयोगाच्या माध्यमातून 54% किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची मागणी जेव्हा समाजाकडून किंवा मंडल आयोगाकडून झाली, तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये निकाल दिला की द रिझर्वेशन शुड नॉट एक्सीड 50%. म्हणजे हे जे आरक्षण आहे हे शासनानं सरकारनं हे 50% जास्त देऊ नये. टोटल ज्या काही जागा असतील, ज्या वॅकन्सीज असतील किंवा ज्या फॅसिलिटीज असतील त्याच्यामध्ये 50% आरक्षण देता कामा नाही. म्हणजे 50% दिलं सगळ्या समाजाला, 50% जे राहिले म्हणजे ओपनचे 15% लोक ते खाणार ना. ते 50% तर त्यांना एक प्रकारचं आरक्षण आहे ना ते. मग ते 15% त्यांना 15% द्यायला पाहिजे. तसं तर पाहिजे. पण त्यांनी म्हटलं नाही की 50% आरक्षण द्या. मग ओपन जे येतं हे 50% मध्ये राहते. 23% आरक्षण हे ओबीसींना देण्यात आलं. त्याच्यात निम्म झालं, कमी प्रमाणामध्ये झालं. आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की बघ क्रिमिलियर एक तत्व लागू करण्यात आलं. बघ 8 लाखापर्यंत किंवा 8 लाखापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे, वार्षिक इयरली इन्कम ज्यांचं आहे, त्यांना ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये. म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पन्न हे कमी दाखवावं लागेल किंवा कमी असायला पाहिजे. किंवा माझं 7 लाख आहे, 6 लाख आहे, 4 लाख आहे वर्षाचं, 3 लाख आहे, 2 लाख आहे. तुम्ही 8.5 लाख, 8 लाख जर दाखवलं तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही. म्हणजे त्याला म्हटलं जातं क्रिमी लेअर, म्हणजे उन्नत गट. उन्नत गट म्हणजे त्याची प्रगती झालेली आर्थिक दृष्ट्या, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला म्हणतात क्रिमी लेअर. परिचय. आणि आज कोणा ठिकाणी तुम्ही ओबीसी समाजाची चिंतन बैठक घेतली आणि तालुक्यात कुठं कुठं आणि कधीपासून हे कार्य करतायत या संदर्भात आपण काय सांगाल? मी ॲडव्होकेट FS शिरसाट, मार्गदर्शक तथा प्रचारक ओबीसी हक्क परिषद महाराष्ट्र राज्य. आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये विशेष करून ही ओबीसी प्रचाराची आणि जनजागृतीची मोहीम राबवित आहोत. या ओबीसी हक्क परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या चिंतन बैठका, बहुजन समाजाच्या चिंतन बैठका घेण्याचं काम सातत्यानं गेल्या 4-5 वर्षापासून या भोकरदन जाफराबादमध्ये चालू आहे. आणि गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ही मोहीम जनजागृतीची आम्ही आमच्या सहकार्याच्या मदतीने, ओबीसी समाज बांधवाच्या मदतीनं ही गतिमान केलेली आहे. यामध्ये विशेष करून माझ्यासोबत आमच्या टीममध्ये प्रामुख्याने संभाजीनगर वरून
MB मगरे साहेब हे सुद्धा यामध्ये सक्रिय आहेत आणि म्हणून या ठिकाणी या ओबीसी समाजामध्ये जनजागृती व्हावी, त्यांचे संविधानिक हक्क अधिकार हे त्यांना मिळायला हवे, त्यांचे जे काही राजकीय जे काही आरक्षण आहे याचं संरक्षण होणं गरजेचं आहे आणि म्हणून या आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे इथं समाजापर्यंत जाऊन या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांचे हक्क अधिकार याची जागृती करण्यासाठी आणि त्यांना संघटित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्नरत आहोत. आज कुठं घेतलंय तुम्ही आज चिंतन आम्ही बैठक? जे ही ओबीसी समाज चिंतन बैठक भोकरदन तालुक्यातील मौजे धावडा या ठिकाणी घेतलेली आहे आणि यापूर्वी आम्ही मौजे पारत, वालसावंगी, पिंपळगाव, रेणुकाई, आव्हाना, त्याचप्रमाणे जानेफळ, गायकवाड, हसनाबाद, केदारखेडा या ठिकाणी आमच्या चिंतन बैठका या संपन्न झालेल्या आहेत आणि यापुढेही आम्ही जे हे सक्रियपणे निरंतरपणे हे काम समाज जागृतीचं करत राहणार आहोत. ओबीसी समाज बांधवांना आता आजच्या या बैठकी संदर्भात काय तुम्ही संदेश देणार आहेत? ओबीसी समाज बांधवांनी जे आहेत ओबीसीच्या नावाखाली जो मूळ ओबीसी आहेत हा विखुरलेला असल्यामुळं प्रथमतः यांना संघटित करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांचा इतिहास माहीत करून देणं आणि भविष्यात त्यांना त्यांच्या हक्क अधिकारासाठी कसं सजग, तत्पर आणि जागरूक राहायचं यासाठी आम्ही या चिंतन बैठकीमध्ये मार्गदर्शन करत राहतो. त्यामध्ये सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि ज्या सामाजिक रिफॉर्म्स आहे, सोशल रिफॉर्म, सामाजिक सुधारणा, जसे काही व्यसनमुक्ती असेल, हुंडाबंदी असेल, इतर भ्रूण हत्या असेल आदी चांगल्या काही सामाजिक मुद्द्यावर देखील आम्ही समाजामध्ये प्रबोधन करत असतो. तर या माध्यमातून जे येतं समाज जर जागृत झाला तर निश्चितच तो मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून समाजाप्रती आम्ही सजग आहोत, समर्पित आहोत आणि त्या भूमिकेमधून आम्ही हे कार्य आमचं जनतेच्या सहकार्यावर, समाज बांधवांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.